श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे उत्सव प्रमुख पुलिन बालन आपल्या सोबत आहेत। दादा, विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे, काय भावना? आनंद आहे की आज विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे। काही तासात श्रीमंत भाऊसाहेब रंगारीचा गणपती हा मुख्य लक्ष्मी रस्त्याला मार्गस्थ होईल आणि ही विद्युत रोषणाईच्या मयूरपंख रथात पहिल्यांदा श्रीमंत भाऊसाहेब रंगारी 133 वर्षाची जी परंपरा आहे बैलजोड लावायची ती खंडित करून विद्युत रोषणाईच्या मयूरपंख रथात विराजमान होणार आहे। गेल्या 10 दिवसात कशा पद्धतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते, लोकांचा कसा रिस्पॉन्स मिळाला? मला वाटतं की हा गणेश उत्सव ही फक्त पुण्यातले लोक नाही, आपल्या देशातले परदेशातले भाविक हे आपल्या लाडक्या बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी येतात। प्रचंड गर्दी होती आणि त्याच्यासोबत राजकीय लोक असतील, सेलिब्रिटी असतील किंवा स्पिरिच्युअल लोक असतील, हे सगळ्यांनी येऊन बाप्पाचं दर्शन घेतलं आहे। विसर्जन मिरवणूक कशा पद्धतीने होईल, साधारणतः किती वाजेपर्यंत विसर्जन होणार अपेक्षित? आता आम्ही अपेक्षित करतोय की लवकरात लवकर आमचं रथ बेलबाग चौकात यावं। आता पाहिलं तर 11 आता वाजलेत 9, माझ्या हिशोबाने 11 ते 12च्या सर्व टाईमच्या समोर बेलबाग चौकात येईल आणि त्याच्या पुढे 3-4 तासात अलका चौकात आम्ही पोहोचून विसर्जन करणार। बाप्पाच्या चरणी काय मागणं मागताय? बाप्पांकडे मी एवढंच मागेल की पूर्ण देशाला सुख समृद्धी आणि शांती द्यावं। खूप धन्यवाद। तर होते पुलिन बालन। पुढच्या काही वेळामध्ये बेलबाग चौकामध्ये श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भंडाऱ्याची उधळण देखील गणपतीवरती केली जाणार आहे। कॅमेरा पर्सन मेहबूब शेख सह जयदीप भगत, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।